पंढरपूर शहरात शिंदे गटाची मुसंडी, युवासेना जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे यांचा पुढाकार, नगरपालिकेवर शिंदेचा झेंडा फडकवणार केला अट्टाहास। राज्यात महायुती सरकारनं सत्ता स्थापन केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग वाढला। विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीत प्रवेश करताना दिसत आहेत। विशेषतः शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग वाढलंय। त्याचप्रमाणे काल पंढरपूर शहरात देखील युवा सेनेचा संवाद मेळावा, बाईक रॅली, शाखा उद्घाटन, पक्षप्रवेश संपन्न झाला। यावेळी युवा सेना उपजिल्हा प्रमुख साईनाथ बडवे आणि शहर संघटक सनी आसंगे यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आणि पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव, सुजित खुर्द, प्रियंका परांडे तसेच विशेष उपस्थिती म्हणून लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे आणि शहर प्रमुख विश्वजित भोसले, तालुका प्रमुख महादेव भोसले यांनी हजेरी लावली होती। महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथजी शिंदे साहेब यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बळकट करण्याचे आदेश दिले असून त्यांच्या आदेशाचे पालन करत युवक नेते साईनाथ बडवे यांनी काल पंढरपूर शहरात इंदिरा गांधी भाजी मार्केट, काळा मारुती परिसर, गजानन महाराज मठ, भक्ती मार्ग, वेदांत भक्त निवास अशा विविध ठिकाणी शाखा ओपनिंग करून पंढरपूर शहरात युवा सेनेने मुसंडी मारली। तसेच अनेक युवा कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेमध्ये पक्षप्रवेश करून घेतला। त्यामुळे पंढरपूर शहरात शिंदे शिवसेनेची ताकद वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील असं बोललं जात आहे। तसेच हा कार्यक्रम यशस्वी पार पाडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर आणि कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव यांच्याकडून साईनाथ बडवे यांचं कौतुक करण्यात आले। यावेळी विशेष सहकार्य युवा सेना शहर उपप्रमुख मेहबूब नदाब, गणेश चव्हाण यांचे लाभले। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर याहीपेक्षा मोठ्या स्वरूपात पक्ष बळकट करून पालिकेवर शिंदे गटाचा झेंडा फडकवणार असल्याचं साईनाथ बडवे यांनी सांगितलं।